नमस्कार मंडळी, मी आली आहे रोहाला आणि आज आमचे मामा त्यांच्या पद्धतीचं मटण मी बनवणार आहे, तर तुम्हाला रेसिपी दाखवते. चला मग सुरू करूया. 1 किलो मटण आम्ही इथे घेतलेलं आहे. या मटणाला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर मी हळद, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी मिरची याचं जे वाटण मी बनवलेलं आहे त्याला लावून ठेवणार आहे. अगदी 1 तासभर मी याला बाजूला ठेवणार आहे. तेवढ्या वेळ नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे, पण बाकीची तयारी करायला मला थोडाफार वेळ लागणार आहे. तेवढ्या वेळ मी हे बाजूला ठेवणार आहे. मंदारचे मामा अतिशय उत्कृष्ट जेवण बनवतात. ते गावातील असल्यामुळे एक गावरान चव त्यांच्या हाताला आहे. त्याचबरोबर मटण ज्यावेळेस ते बनवतात तर त्यांच्या हातच्या मटणाची चव म्हणजे जगात भारी आहे. त्यामुळे आम्ही नेहमी इथे आलो की त्यांना मटण शिजवायला बोलतोच. सो आज मी त्यांच्याकडून शिकवून घेत आहे. अख्खा मसाला मी सगळ्यात आधी इथे भाजून घेतलेला आहे आणि आता त्याची मी पूड करून घेणार आहे. ही पूड मी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये घालत आहे. तुम्ही एकत्र सुद्धा हे वाटण करू शकता, पण मला ही पूड एकदम बारीक हवी होती म्हणून मी आधी वेगळी पूड करून घेतली आणि मग ती वाटणामध्ये घालून एकदा मिक्सरला लावणार आहे. त्यानंतर कुकरमध्ये हे मटण शिजवणार आहे. त्यामुळे कुकरमध्ये लसूण ठेचून घातलेले आहे. लसूण लालसर पूर्ण लाल होऊन द्यायची काय? थोडी लाल करायची आणि कांदे थोडं लाल करायचं आणि ते प्याज टाकायची. आला, प्याज, लसूण, प्याज थोडीशी त्यामुळे टाकलेली लावलेली आहे ना. ही लावलेली आहे मी. आता दुसरी बनवू का अजून? नको, बस झालं. हां, भरपूर लावले ह्याला. कांदा आता लाल झालेला आहे आणि या तेलामध्येच आता मी हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे आणि मस्त परतवून घेणार आहे. तुम्ही किती प्रमाणात तिखट खातात त्यावरून तुम्ही हे तिखट मसाले वापरू शकता. आता आमच्या घरामध्ये 2 प्रकारचे मसाले आहेत आणि ते घरगुती मसाले बनवलेले आहेत, तेच मी इथे वापरत आहे. मसाला परतवून झाला की त्यामध्ये आता मी मटण घालणार आहे. मस्त मटण हे मुरलेलं आहे, त्याला छान स्मेल येतं. मटणाचा जो स्मेल असतो तो खूपच कमी झालेला आहे आणि आलं लसूण पेस्टचा स्मेलसुद्धा यात पूर्णपणे मिक्स झालेला आहे. तेलामध्येच हळद आणि मसाला टाकला ना की ग्रेव्हीला खूपच सुंदर असा कलर येतो आणि तुम्ही ते बघू शकता. मस्त लाल कलर आलेला आहे आणि त्यामध्ये आता मस्त मटण मी मिक्स करून घेत आहे आणि याला असंच शिजून द्यायचं आहे. चांगलं मटण बनवता येणं ही सुद्धा एक कला आहे. सगळ्यांनाच ते जमतं असं अजिबातच नाही आहे. त्याचं परफेक्ट टेक्स्चर, कलर आणि ती जी चव आहे ती सगळ्यांनाच नाही जमत. मलासुद्धा अजिबात बनवता येत नाही. लग्नाच्या आधी तर अजिबातच येत नव्हतं, कारण मी कधी खाल्लेलं सुद्धा नव्हतं आणि माझ्या माहेरी तर आम्ही कधी बनवलं पण नव्हतं. सासरी आल्यानंतरच मी हळूहळू मटण बनवायला शिकले, पण तरीसुद्धा आजही मला परफेक्ट मटण बनवता येत नाही. पण आज मामांच्या मार्गदर्शनाखाली हे मटण बनवताना मला खूपच कॉन्फिडन्स आला आहे की मलासुद्धा आता मटण एकदम परफेक्ट बनवता येणार आहे. 20-25 मिनटात हे मटण मी शिजून दिलं आहे आणि त्यामध्ये आता मी हे खोबऱ्याचं जे वाटण होतं, कांदा खोबऱ्याचं, ते घालते. वाटण घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळ येऊन द्यायची आहे. त्यानंतर आता मी यामध्ये एव्हरेस्ट मटण मसाला 2 ते 3 चमचे घालणार आहे. आमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला तरी बरेचदा मामाच जेवण बनवतात, त्यामुळे त्यांच्या हातची चव घरातल्या सगळ्यांना खूपच आवडते. माझ्या ओटभरणीला सुद्धा, अगदी आमच्या लग्नात सुद्धा मामांनीच जेवण बनवलेलं होतं. ते बरेच ठिकाणी कॅटरर्सच्या ऑर्डरसाठी सुद्धा जातात. मटणाला अजून छान तर्री यावी म्हणून मी तेल गरम करून त्यामध्ये हा काश्मीरी मसाला घातलेला आहे आणि आता वरून तडका देणार आहे आणि त्यानंतर या मटणाचा कलर अजून छान येणार आहे. तरी यायला मस्त.
आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मीठ यामध्ये घालणार आहे आणि मग कुकरचं झाकण बंद करून त्याला 3 ते 4 शिट्ट्या देणार. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही इथे मस्त मटणाला कलर आलेला आहे. मटणसुद्धा पूर्णपणे शिजलेलं आहे. तरीदार आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.